नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. एक्झाम ओरिएंटेड असणारे करंट अफेअर्स आपण या ठिकाणी कव्हर करत असतो. अशा असणाऱ्या आपल्या सेशन अंतर्गत तो असणारा रेफरन्स आपण कोणत्या एक्झामसाठी घेत असतो. याच्यामध्ये युपीएससी असेल, एमपीएससी असेल, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा असणारा बेनिफिट असणार आहे. याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करत असतो, तर पीआयबी असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल, द हिंदू असेल, लोकसत्ता असेल, याच्या असणाऱ्या न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतो. आणि आजचं असणार जे आपलं सेशन असणार आहे ते 7 ते 9 जून या कालखंडातलं असणार आहे. यामध्ये आपण प्रेडिक्टेड असणारे एमसीक्यू सुद्धा कव्हर करतो, जेणेकरून आपल्याला संबंधित असणारे क्वेश्चन्स कसे फ्रेम होऊ शकतात त्या असणाऱ्या न्यूजला कनेक्टेड त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करत असतो. चला स्टार्ट करूया या असणाऱ्या आपल्या आजच्या सेशनला. सेशनच्या सुरुवातीलाच एक सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा काय, तर तुम्हाला या असणाऱ्या लेक्चरची पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला ते आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याची लिंक आहे माइंडसेट आयएस अकॅडमीचं. आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्या पीडीएफ वगैरे मिळून जातील, सगळे लिंक मिळून जातील आणि अपडेटेड असणाऱ्या माहिती तुम्हाला मिळून जातील. सोबतच आपलं असणारं इंस्टाग्राम पण आहे माइंडसेट आयएसच्या नावानं. तुम्ही असणाऱ्या आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण जॉईन करू शकता. सोबतच युट्यूबवरती नवीन आलेले असाल तर आपल्या असणारे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससीच्या असणाऱ्या एक्झामसाठी असणारं क्वांटिटी पेक्षाही क्वालिटी सारखे असणारे मुद्दे आपल्याला या ठिकाणी सेशनमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. सोबतच तुम्हाला काही क्वेरीज असतील तर हा माझा नंबर आहे 9860860342. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही तुमच्या असणारे क्वेरीज राईज करू शकता. आपण त्याच्यामध्ये कम्युनिकेट करूया. ठीक आहे. चला आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, क्वेश्चन वाईज सगळ्या असणाऱ्या करंटचा असणारा डाटा याच्यामध्ये कव्हर करायचंय. त्यातला असणारा पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करूया. जागतिक महासागर दिन वर्ल्ड ओशन डे बाबत खालील विधानांचं परीक्षण करा. दरवर्षी 8 जून हा दिवस जगभरात जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2026 असणारी मुख्य संकल्पना थीम काय आहे ठिकाणी, तर इथं आहे रिइमॅजिन बियॉन्ड द वर्ल्ड वी नो अ न्यू रिलेशनशिप विथ आवर ओशन्स. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला काय करायचं या ठिकाणी, आपल्याला इथं प्रत्यक्षात या असणाऱ्या समुद्राची असणारी भूमिका परत एकदा या ठिकाणी आपल्याला कल्पनेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी त्याचा विचार करायचा आहे. आणि तिथं एक नवीन असणारं नातं जोडायचं आपल्याला. कोणासोबत, तर आपल्या असणाऱ्या समुद्रांसोबत या ठिकाणी नातं जोडायचं. ही थीम आपली या ठिकाणी आहे का. जागतिक महासागर दिन साजरा करण्याचा संकल्प सर्वप्रथम 1992 मध्ये रिओ दी जेनेरो या ठिकाणी असणाऱ्या अर्थ समिट पृथ्वी परिषदेमध्ये मांडण्यात आला होता का. आणि संयुक्त राष्ट्र महासभेने 5 डिसेंबर 2008 रोजी अधिकृतपणे ठराव मंजूर करून 8 जून हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून घोषित केला का. कोणती विधानं या ठिकाणी सत्य असणार आहेत, तर सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी सत्य आहेत. हे लक्षात ठेवायचं. रेफरन्सेस खूप महत्वाचा आहे. 8 दिवस हा जागतिक महासागर दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सेलिब्रेट होतो. हा जागतिक महासागर दिनाच्या असणाऱ्या संकल्पनेचा उल्लेख केला या ठिकाणी, तर रिइमॅजिन बियॉन्ड द वर्ल्ड वी नो अ न्यू रिलेशनशिप विथ आवर ओशन या असणाऱ्या थीमच्या अनुषंगाने हा असणारा दिवस सेलिब्रेट केला जातोय. आणि जागतिक कृती संकल्पनेचा उल्लेख केला स्ट्रॉंग मरीन प्रोटेक्टेड एरियाज फॉर आवर ब्ल्यू प्लॅनेट. आपल्या असणाऱ्या या निळ्या ग्रहासाठी आपल्याला काय करायचं या ठिकाणी, संरक्षित असणारा समुद्र आपल्याला निर्माण करणं आवश्यक असणार आहे. हा असणारा महत्वपूर्ण संकल्पना आपण घेऊन येतो. याचा प्रस्ताव कधी मांडण्यात आला, 1992च्या कालखंडाच्या अनुषंगाने बघतो आपण. रिओ दी जेनेरो या ठिकाणच्या असणाऱ्या अर्थ समिट मध्ये जागतिक महासागर दिनाची संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली होती. 2008 मध्ये याला मान्यता मिळाली. 5 डिसेंबरला ही मान्यता होती. 8 जून हा दिवस या ठिकाणी ह्या असणाऱ्या जागतिक महासागर दिन म्हणून घोषित झाला. आणि या ठिकाणी 30x30 उद्दिष्टाचं बघितलं तर 2030 पर्यंत किमान 30% भूमी, जल आणि महासागर यांना संरक्षित करण्याचं असणारं सगळ्यात मोठं जागतिक लक्ष या ठिकाणी युनायटेड नेशनच्या अंतर्गत ठेवलेलं आहे. त्यामुळे 30x30 हा मुद्दा लक्षात घ्यायचा. 2030 पर्यंत 30% असणारे जमीन, सोबतच उल्लेख केला जल आणि महासागर आपल्याला या ठिकाणी सिक्युअर्ड करायचे आहेत. सोबत पाहिलं तर या ठिकाणी 2026 असणारं पोस्टर बघितलं आपण युनायटेडच्या लोगो सहित या ठिकाणी, तर या असणाऱ्या वेबसाईटच्या अंतर्गत मिळून जाईल. हा असणारा लोगो आपल्याला इथं दिसणार आहे. ठीक आहे. सोबत दुसरा क्वेश्चन. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे बघा. आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओच्या ऐतिहासिक प्रवासाबाबत खालील विधाने वाचा व अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान निवडायला सांगितले आपल्याला. काय बघा याच्यामध्ये, 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचे नाव बदलून अधिकृतपणे ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं का या ठिकाणी, तर येस 8 जून 1936 ला हे नाव झालेलं आहे. ऑल इंडिया रेडिओचा उल्लेख इथं. ऑल इंडिया रेडिओनं पुढे जाऊन 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव अधिकृतपणे धारण केलं का,
हेही महत्वाचं आहे, लक्षात घ्यायचं. पण 36च्याही अगोदर बघितलं तर 1927च्या कालखंडामध्ये बॉम्बे रेडिओचं नाव याचं होतं. हे थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड सुद्धा लक्षात ठेवायचं. आकाशवाणीचं अधिकृत ब्रीदवाक्य मोटो बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आहे का, तर यस. आणि जून 1947 मध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेद्वारे देशातलं पहिलं रेडिओ प्रक्षेपण फर्स्ट एव्हर ब्रॉडकास्ट करण्यात आलं होतं का, तर हे चुकीचं आहे. 47 नाही 27च्या कालखंडाच्या अनुषंगाने झालं होतं. म्हणजे चुकीचं कोणतं असेल या ठिकाणी, तर फक्त ऑप्शन नंबर डी या ठिकाणी, विधान नंबर डी चुकीचं असेल, हे लक्षात घ्यायचं. आकाशवाणी होतोय किती वर्षांचा आपला, आकाशवाणी हा 90 वर्षांचा होतोय, लक्षात घ्यायचं. 8 जूनला 1936च्या कालखंडामध्ये सुरू झालेला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं रूपांतर आपल्याला ऑल इंडिया रेडिओमध्ये होताना दिसलं होतं. जून 1923 मध्ये प्रॅक्टिकल बेसिक बघितलं आपण तर रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेनं देशातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. ते पहिलं प्रसारण केलं 23ला, ऑफिशियली त्याची असणारी भूमिका 27ला तयार झाली आणि या ठिकाणी 36ला याचं असणारं नाव झालं ते म्हणजेच इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव आपल्याला ऑल इंडिया रेडिओ. 56च्या कालखंडामध्ये बघितलं आपण या ठिकाणी तर 56ला ते आकाशवाणी झालेलं आहे. पण इथं बघा एप्रिल 1930 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS ची सुरुवात पण झाली होती. 36 मध्ये ISBS नाव ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये झालं आणि याचं बोधवाक्य कुठलं आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे उल्लेख लक्षात घ्यायचं. 90 वर्ष कंप्लीट होत आहेत. त्यासोबतच एका असणाऱ्या घटनेला सुद्धा एक महत्वपूर्ण असणारा टप्पा कंप्लीट होताना दिसतोय आपल्याला. तो कोणता, ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या संदर्भातला असणाऱ्या विधानांचा विचार करायचा. काय बघा, जून 2026 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिर संकुलातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने केलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारची 42 वर्ष पूर्ती साजरी करण्यात आलेली आहे. किती, 42 वर्ष पूर्ण होत आहेत का, तर विधान एक अ बरोबर आहे. जून 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरनं अमृतसर मधील शिखांचं सर्वात पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या या ठिकाणी अकाल तख्त व सुवर्ण मंदिर परिसरातून खालिस्तानवादी फुटीरवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्करी ऑपरेशन राबवलं गेलं होतं का, तर येस. भिंडारवाल्यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. तिसरंच आहे बघा विधान, या मोहिमेचे नेतृत्व करणारे जनरल सिंग भिंदरवाले हे शीख धर्मशाळा दमदमी टकसालचे माजी प्रमुख आणि खालिस्तान चळवळीचे मुख्य चेहरे होते का, तर येस. लक्षात घ्यायचं, जनरल सिंग भिंदरवाले हा असणारं नाव लक्षात ठेवायचं. सर्व विधाने या ठिकाणी बरोबर असणार आहे. किती झाले या ठिकाणी ऑपरेशन ब्ल्यू स्टारला इथं, तर 42 वर्ष पूर्ण झाले. याचाच कॉन्सिक्वेन्सेस काय झाला, याचाच परिणाम काय झाला, तर इथं इंदिराजींच्याच असणाऱ्या अंगरक्षकांनी हत्या केली त्यांची. आणि मग त्यानंतर आपल्या भारतामध्ये सगळ्यात विचित्र असणारा एक प्रसंग सुरू झाला. तो म्हणजे इतका शांत पद्धतीचा असणारा दोन समुदाय या ठिकाणी येतात आणि विरोध सुरू होतो. तो म्हणजे शीख आणि हिंदू समुदायातला असणारे दंगली भडकतात आणि त्याच दंगलीच्या असणाऱ्या भूमिकेला शांत करण्यासाठी आपल्या भारतामध्ये एका रात्रीमध्ये निर्णय होतो आणि आपल्या भारताचे असणारे राष्ट्रपती एक शीख व्यक्ती होतात. त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. हा, रेफरन्सेस बघत असताना लक्षात घ्यायचं, ऑपरेशन ब्ल्यू स्टारला 42वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्याचा असणार दिनाचं स्मरणही करण्यात आलं. अकाल तख्त येथे अखंड पाठ सुरू करून 42व्या वर्धापन दिनाचं स्मरण करण्यात आलेलं आहे. आणि आदेश आणि उद्देशाचा उल्लेख केला तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानं जून 1948 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून सशस्त्र खलिस्तानवादी अतिरेक्यांना हुसकावण्यासाठी ही राबवली गेलेली कारवाई आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार. नेतृत्व आणि परिणामाचा उल्लेख केला तर गटाचं नेतृत्व जनरल सिंग भिंदरवाले यांनी केलं. भारत सरकारच्या मते सुमारे 400 जण ठार झाले आणि त्यात 87 सैनिक सुद्धा समाविष्ट होते. त्यांचा असणारा त्या ठिकाणी शहीदीचा उल्लेख आपण करतो. ऐतिहासिक परिणाम बघितलं तर ऑपरेशन नंतर 5 महिन्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की दंगल सदृश्य परिस्थिती या ठिकाणी होताना दिसते. ठीक आहे, चला जमलंच तर कमेंट बॉक्समध्ये ऑपरेशन एक्स कशासाठी होतं ते पण लिहून ठेवा. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालील विधानांचा विचार करा. काय विधान दिलेत बघा. पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांच्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट या पुरोगामी आणि पाश्चात्य धार्जिण्या पक्षाने 2026च्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं. कुठं, या ठिकाणी अर्मेनियाच्या अंतर्गत बघितलं तर विधान एक बरोबर आहे. अर्मेनिया सध्या चर्चेमध्ये. अर्मेनिया अझरबैजान अतिशय असणारे वादामधले कॅस्पियन समुद्राच्या जवळचे असणारे दोन देश आणि त्यामधला उल्लेख केला तर अझरबैजान पाकिस्तानला सपोर्ट करणारा किंवा पाकिस्तान त्यांना सपोर्ट करणारा, अर्मेनियाला भारत बऱ्याच अंशी सपोर्ट करतो पण भारताचे कोलॅबरेशन अझरबैजान सोबत सुद्धा आहे ते लक्षात घ्यायचं. पण अर्मेनिया भारताच्या बाजूने बऱ्याच अंशी बोलतो म्हणून ह्या निकालामध्ये आपला मुद्दा खूप महत्वाचा आहे. तो कसा आहे मग या ठिकाणी पुरोगामी पण आहे, पाश्चात्य धार्जिना सुद्धा असणारा हा पक्ष या ठिकाणी दिसतो आपल्याला. 2023 मध्ये अझरबैजान विरुद्ध झालेल्या युद्धात नागोर्नो
काराबाख प्रदेश गमावल्यानंतर अर्मेनियामध्ये झालेली ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होती का? तर येस, हे पण विधान बरोबर आहे. अर्मेनियाने रशियन प्रणित असणाऱ्या कास्टो कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन या सुरक्षा संघटनेतील आपले सहभाग पूर्णपणे संपुष्टात आणून औपचारिक राजीनामा दिला का या ठिकाणी? तर नाही, हे चुकीचं आहे. या ठिकाणी कोणती विधानं बरोबर आहेत तिथं? तर फक्त अ आणि ब या ठिकाणी. तर कारण रशियन इन्फ्लुएन्स या ठिकाणी आपल्याला दिसतोच, त्यामुळे हे अशा पद्धतीचा राजीनामा या ठिकाणी होताना क्लिअरली दिसत नाही. हे लक्षात घेऊया आपण. मग काय रेफरन्स येतोय? अर्मेनियाचा उल्लेख आपण बघितला या ठिकाणी, तर अर्मेनिया आपल्याला दिसतो, तो म्हणजे कुठं? तर आपल्याला दिसतो या ठिकाणी वेस्टर्न एशियाच्या अंतर्गत, ज्याला मोस्टली युरोपियन आणि अमेरिकन देश याला या ठिकाणी मिडल ईस्ट म्हणतात. हा उल्लेख आपण बघितला तर तुम्हाला इराण, इराक यांच्यावरती दिसणारे दोन देश या ठिकाणी दिसतात. ते म्हणजे एक आहे अझरबैजान, कॅस्पियन सीच्या जवळ असणाऱ्या, त्याच्या असणाऱ्या किनारपट्टीच्या भागावरती असणारा अझरबैजान, ज्याला पाकिस्तान सपोर्ट करतो, आणि अर्मेनिया, ज्याला मोस्टली भारत सपोर्ट करतो. हे लक्षात घ्यायचं. हे असणारं लोकेशन लक्षात घ्यायचं. ब्लॅक सी आणि कॅस्पियन सीच्या दरम्यानचा असणारा सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा असेल, पण त्याच्यासोबतच जॉर्जिया सुद्धा याच्यामध्ये आहे. त्यामुळे मुद्दे लक्षात घ्यायचं. याच्याच खाली आहे या ठिकाणी सिरिया, ज्या सिरियामध्ये आता आपल्याला त्या ठिकाणी सिव्हिल वॉरची भूमिका या ठिकाणी येताना दिसते. आणि तिथलंच असणार त्या ठिकाणी जे प्रमुख आहेत का, ते प्रमुख सिरिया सोडून रशियामध्ये पलायन करताना दिसतात. तर तोही उल्लेख तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या असणाऱ्या लीडरचं नाव सांगता आलं तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा भाऊ, कोणता लीडर आहे तो सिरियामधनं पळून जाऊन त्या ठिकाणी प्रस्थापित होतो, राहतो त्या ठिकाणी, स्वतःला प्रोटेक्ट करतो रशियामध्ये, त्यांचं नाव सांगण्याचा प्रयत्न करा. काय रेफरन्स येतो या ठिकाणी आता अर्मेनियामध्ये? अर्मेनिया 2026च्या इलेक्शनमध्ये जिओ पॉलिटिकल टर्निंग पॉईंट या ठिकाणी दिसतोय. प्राईम मिनिस्टर कोण या ठिकाणी? निकोल पाशिन्यास. हा कसे आहे त्या ठिकाणी? प्रो वेस्ट सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट आहे, यांचा पार्टीने जिंकलेला आहे. सिंगल पार्टी मेजॉरिटी या ठिकाणी आलेली आहे अर्मेनियामध्ये. आणि यांचा असणारा उल्लेख जर बघितला या ठिकाणी तर 49.8% असणारे जास्त वोट इथे मिळताना दिसतात. आणि हे काय झालेलं आहे या ठिकाणी? तर मेजर शिफ्ट होताना दिसतोय, तो म्हणजे वेस्ट इन दी साऊथ कॉस. लक्षात घ्यायचं. प्रत्यक्षात या असणाऱ्या संपूर्ण भागामध्ये आता पाश्चिमात्य विचारसरणीची भूमिका या ठिकाणी हायलाइट होताना दिसते. आणि हा मुद्दा बघितला तर इथं कोण जिंकलेला आहे? तर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पार्टी जिंकलेली आहे. किती जागा जिंकल्या या ठिकाणी? 105 पैकी 61 जागा जिंकलेल्या आहेत नॅशनल असेंब्लीमध्ये. आणि त्याच्यातून त्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट फ्रेम करण्यासाठी सफिशियंट असणाऱ्या जागा प्राप्त झाल्या. ऑपोजिशन मध्ये कोण येतो? प्रो रशियन स्ट्रॉंग अर्मेनियन ब्लॉक या ठिकाणी येतो. आणि त्यांनी किती जिंकले तिथं? तर 23.2% असणारे अर्मेनियन अलायन्सच्या सोबत या ठिकाणी हा मुद्दा जिंकला. इथं फॉर्मर प्रेसिडेंट या ठिकाणी कोण? कोचारायन यांना फक्त या ठिकाणी 9.9% असणाऱ्या जागा जिंकता आलेल्या आहेत. बॅकड्रॉपचा उल्लेख केला. अर्मेनियाचा पहिला जनरल इलेक्शन आहे 2023च्या मिलिटरी डिफीट झालं होतं या ठिकाणी अझरबैजानच्या माध्यमातून. या ठिकाणी कुठं? नागार्नो काराबाख या ठिकाणचा असणारा प्रदेश गमावल्यानंतरच्या असणाऱ्या ह्या पहिल्या इलेक्शनचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. आता अर्मेनियाचा असणारा पायवट काय आहे इथं? अर्मेनिया बऱ्याच वेळी आपल्या असणारी भूमिका चेंज करतोय. कसं चेंज करतोय? तर तो रशियाकडून तो आता वेस्ट आणि इंडियन स्टेटकडे त्या ठिकाणी म्हणजे वेस्टर्न कंट्रीजकडे याचा झुकाव त्या ठिकाणी जास्त दिसतोय. आणि याचा असणार इम्पॅक्ट भारतावरती कसा होईल हे पण बघणं गरजेचं असणार आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे, बघा इथं की काय सांगितलंय? डायमेन्शिंग द रशियन इन्फ्लुएन्स. अर्मेनिया काय करतोय आता या ठिकाणी? रशिया सोबतचा असणारा जो काही या ठिकाणी CSTO आहे का, हा असणारा रशियाचा जो रोल आहे का, तो आता पॉज केला जातोय. आणि सोबतच पाहिलं या ठिकाणी 2023च्या कॉन्फ्लिक्टमध्ये अझरबैजानच्या अनुषंगाने कोणत्याही पद्धतीची असणारी भूमिका न घेता रशियाने हे युद्ध पण थांबवलं नाही. म्हणून अर्मेनिया या ठिकाणी नाराज दिसतो आपल्याला. आणि पाशियन्स विक्ट्री मे लीड टू क्लोजर टाईज विथ द युरोपियन युनियन अँड द US. आता पाशियन यांच्या विजयामुळे रशियापासून हे दूर जात आहेत आणि कोणाजवळ येतात या ठिकाणी? तर युरोपियन युनियन आणि अमेरिकेच्या जवळ असणारे हे प्रदेश येताना दिसतात. आणि इंडिया अर्मेनिया डिफेन्स ऍक्सेसचा उल्लेख केला या ठिकाणी. तर अर्मेनिया हा भारताचा असणारा बिगेस्ट डिफेन्स बायर आहे. आपल्याकडनं तो काय काय परचेस करतो? तर पिनाका रॉकेट सिस्टीम त्या ठिकाणी येतो आपल्याला, हा असणारा मुद्दा आपण त्यांना विकलाय. अँटी टँक मिसाईल आहेत, आकाश एअर डिफेन्स सिस्टीम आहे, आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी विकतो. आणि अर्मेनिया काय करतो? बॅलन्स दी पाकिस्तान टर्की अझरबैजान ग्रुप. आणि आपल्याला एक प्रकारे पाकिस्तान टर्की अझरबैजानला एक अपोज करण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा स्ट्रॉंग अलाइन या अर्मेनियाच्या माध्यमातून मिळतो. म्हणून हा देश आपल्यासाठी महत्वाचा असतो. डिप्लोमॅटिक इथे या ठिकाणी एंडोर्समेंट बघितलं तर इंडियन प्राईम मिनिस्टरनं या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे या असणाऱ्या PM कोणाला? पाशियान यांना या असणाऱ्या रिझल्ट नंतर. म्हणजेच आपल्या भारताची असणारी एक
स्ट्रॅटेजिक असणारी भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, आता याच्यामध्ये फक्त युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या अंतर्गत जो मेन्सचा अँगल आहे का तो काय लक्षात घ्यायचा. एक क्वेश्चन आहे बघा इथं, काय क्वेश्चन तयार केला जातोय. हाऊ डज इंडियाज आर्म्स सपोर्ट टू अर्मेनिया रिफ्लेक्ट इट्स स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी अँड इट्स पॉलिसी ऑफ वर्किंग विथ द डिफरंट पार्टनर्स इन अ कॉम्प्लेक्स रिजन. याबद्दल तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, 150 शब्दातच लिहा 10 मार्काच्या अनुषंगाने, आणि ते लिहून काय करा, मला 9860860342 या कॉन्टॅक्ट नंबरवरती पीडीएफ मध्ये ते तुमचा आन्सर कन्वर्ट करून मला पाठवा, मी तुम्हाला चेक करून पाठवून देईन. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. 5वा प्रश्न काय दिला इथं. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीबाबत इंजिनिअरिंग एक्सपोर्ट्स खालील विधाने वाचा आणि अयोग्य विधान निवडण्याचा प्रयत्न करायचे. काय अयोग्य विधान निवडायचं पहा. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची अभियांत्रिकी निर्यात 4.86% वाढीसह 122.43 अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले आहे का. तर यस, आपण इंजिनिअरिंग असणारे जे निर्यात आहे का ती खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असणाऱ्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत. भारताच्या एकूण व्यापारी निर्यातीत मर्चंडाईज एक्सपोर्ट्समध्ये आपण 28% हिस्सांसह अभियांत्रिकी क्षेत्र हा देशातील वस्तू निर्यातीचा सर्वात मोठा घटक बनलाय का. तर यस, पुढे लक्षात घ्यायचं. इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स EEPC इंडियाच्या अहवालानुसार भारताच्या पश्चिम भागातून विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातून सर्वाधिक म्हणजेच 39% निर्यात झाली का. तर तोही मुद्दा यस बरोबर आहे. लक्षात घ्यायचं, महाराष्ट्र गुजरात इंजिनिअरिंगच्या असणाऱ्या वस्तूंच्या अनुषंगाने सर्व्हिसेसच्या अनुषंगाने अग्रेसर राहतात कंटिन्युअसली. पश्चिम आशियातील वाढत्या भू राजकीय तणावामुळे भारताची अमेरिकेसोबत निर्यात घटली असून संयुक्त अरब अमिराती ही भारताची सर्वात मोठी बाजारपेठ बनलेली आहे का. तर नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे उत्तर कुठलं असेल या ठिकाणी, फक्त डी अयोग्य असेल हे लक्षात घ्यायचं. आणि आपला असणारा इंजिनिअरिंग एक्सपोर्ट्स हा भारताच्या इकॉनॉमिकल इयर 2025-26 मध्ये 4.86% वाढतोय, हे लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. फायनान्शियल इयर 2025-26 चा ऐतिहासिक विक्रम आहे, फक्त त्याला फायनान्शियल इयर 26 म्हटलं तरी चालू शकतं. उल्लेख काय या ठिकाणी, तर भारताची अभियांत्रिकी निर्यात ही 122.43 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे. तर मागच्या वर्षीपेक्षा 4.86% जास्त आहे. आणि याचा उल्लेख केला तर एकूण व्यापारी निर्यातीपैकी सुमारे 28% वाटा आहे आणि देशातील हा सगळ्यात मोठा निर्यातिक घटक आहे. सोबतच पश्चिम भारत, महाराष्ट्र आणि गुजरात आघाडीवर आहे, त्याचा 39% वाटा आहे. म्हणजे 47.5 अब्ज डॉलरचा असणारा कोलॅबरेशन पार्टिसिपेशन हे महाराष्ट्र आणि गुजरात करत असतात. गेल्या 12 वर्षात 75% वाढ झालेली आहे. फायनान्शियल 15 मध्ये ती फक्त किती होती, 70 अब्ज डॉलर होती. 70 अब्ज डॉलरवरून आता 122.43 अब्ज डॉलर वरती पोहोचताना दिसते. अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ आहे, तिचे मूल्य किती आहे, 19.60 अब्ज डॉलर आहे. मग नंतर जर्मनी, UK, चीन, इटलीमध्ये पण वाढ झाली. UAE आणि सौदी अरेबियामध्ये घट झाली. मग अशी जो सौदी अरेबिया 1 नंबरला गेलाय, अमेरिका घट झाला असं जे म्हटलं होतं ना, ते चुकीचं काय. अरे सौदी अरेबिया आणि UAE मध्ये घट झालेलं साहजिक आहे. कोलॅबरेशन, तिथला असणारा जो काही आत्ताच्या कंडिशनमध्ये चाललेला वॉर झोन असेल, त्यामुळे हे मुद्दे या ठिकाणी कमी होताना दिसतात. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं रिझन काय होतं इथं कमी होण्याचं, जागतिक तणाव आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मझ बंद झाल्यामुळे असणारा हा सागरी वाहतुकीच्या असणाऱ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला घट होताना दिसते. वाहतूक खर्चामध्ये वाढ होताना दिसते. माल वाहतूक आणि विमा खर्च खूप वाढलेले आहेत. नवीन बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी एक्सप्लोर करायचं आहे. इलेक्ट्रॉनिक मशिनरी आणि ऑटोमोबाईलसाठी नवीन बाजार सुद्धा मिळत आहेत. त्यामुळं हा असणारा रेफरन्स आपल्याला वाढतोय. आता वाढीमागची सरकारी धोरणं, आव्हाने आणि त्याच्याशी वरती तुम्हाला एक प्रश्न पण या ठिकाणी देतोय आपण. काय, अनेक अडचणी असून सुद्धा भारताने हा विक्रम केला. यामागे केंद्र सरकारची काही महत्वाची धोरणं आहेत. कोणती धोरणं आहेत त्या ठिकाणी, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम लक्षात घ्यायची. देशांतर्गत उत्पादनाला जागतिक स्पर्धेत मदत करण्याचं काम या स्कीम मध्ये केलं जातं. नंतर या ठिकाणी येतो तो म्हणजेच काय, एक्सपोर्ट प्रमोशनल मिशनचा उल्लेख येतो या ठिकाणी. निर्यात प्रोत्साहन मिशन 2025 ते 31 या वर्षापर्यंत 2031 पर्यंत आपला असणार टार्गेट आहे. 25,060 कोटींची असणारी निर्यात आपल्याला या ठिकाणी करायचे. त्यासाठी डिजिटल मदत करणारे केंद्र सरकार. मुक्त व्यापार करार या ठिकाणी येतो. फ्री ट्रेड अग्रीमेंट ऑस्ट्रेलिया, UAE सोबत बघितलं आपण या ठिकाणी. EFTA असेल, युरोपियन युनियन सोबत असणारा अग्रीमेंट असेल. आणि MSMEs ला या असणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीमध्ये आपण संधी देतोय. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचा उल्लेख याच्यामध्ये येतो, त्यांना आपण प्रमोट करतोय. आणि डिजिटल व्यापार व्यवस्था आहे. भारत ट्रेड नेट प्लॅटफॉर्म आहेत. MSME साठी जास्त क्रेडिटची संधी या ठिकाणी दिली जातात. मग भारताचं येणारं उद्दिष्ट काय, तर 2030 पर्यंत 250 अब्ज डॉलरचं निर्यातीचं लक्ष. म्हणजे आता 122 अब्ज डॉलर पर्यंत आलोय, तर आपल्याला दुप्पट करायचं आहे असं आपण या ठिकाणी समजूया.
मंदावलेली मागणी, मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी मागणी कमी आहे आणि इथं युरोपचा असणारा कार्बन करार निर्यातदारांसाठी मोठं आव्हान ठरू शकतो या ठिकाणी. आणि ओडीओपीच्या अंतर्गत एक जिल्हा एक प्रोडक्टच्या अनुषंगाने व्याज सवलत योजना सुद्धा याच्यामध्ये द्यायची आपल्याला. त्याच्यातून आपल्याला टार्गेट ठेवायचंय की आपली भूमिका वाढली पाहिजे. याच्यावरती एक प्रश्न आहे, तुम्हाला लिहायचा आहे प्रश्न तो 15 मार्कांना आहे, 250 शब्दांमध्ये लिहायचंय. जागतिक अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील अडथळे असतानाही भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीने विक्रमी पातळी गाठली. यामुळे भारताची उत्पादन क्षमता मजबूत असल्याचे दिसते. धोरणांच्या दृष्टीने त्याचा आढावा घ्या. ठीक आहे, हा क्वेश्चन लिहायचंय, परत माझ्या नंबरवरती पाठवून द्यायचं तुम्हाला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून. ठीक आहे, पुढे चला, पुढचा प्रश्न बघा. मेजर अभिलाषा बराक यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या किंवा यांचं परीक्षण करा. काय बघा, त्यांना संयुक्त राष्ट्रांचा प्रतिष्ठित मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर 2025 पुरस्कार जाहीर झाला असून हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला ठरलेल्या आहेत. काय उल्लेख करायचा या ठिकाणी, इथं लक्षात घ्यायचं, या पहिल्या भारतीय महिला आहेत का, तर नाही. ओके, ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या भारतीय महिलांचा उल्लेख करायचा. त्या भारतीय लष्कराच्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्स मधील पहिल्या महिला लढाऊ पायलट, कॉम्बॅट पायलट आहेत का, हा यस, त्या पहिल्या महिला लढाऊ पायलटचा उल्लेख या ठिकाणी करू शकतो आपण. त्यांनी सिरिया आणि इस्रायल दरम्यान वादग्रस्त गोलान हाइट्स भागात युनायटेड नेशनच्या अनुषंगाने असणारा जो या ठिकाणी डिफेन्स असणारा जो काही पीसचा असणारा फोर्स आहेत का, त्याच्या अंतर्गत मोहीम चालवत असताना जेंडर फोकल पॉइंट आणि मिलिटरी ऑब्झर्व्हर म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली का, तर येस. सिरियामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला बघितलं, माहिती आहे, या ठिकाणी सिव्हिल वॉर झाला मागच्या वर्षाच्या अंतर्गत, त्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर तिथल्या असणारा लीडर आपल्याला पळून जाताना दिसले. अशा वेळेस इस्रायल गोलन हाईटवरचे पूर्ण कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तिथे शांतता निर्माण करण्यासाठी युनायटेड नेशन जो पीस कीपिंग फोर्स पाठवला होता त्याच्यामध्ये कामगिरी केलेली आहे. आपल्या असणाऱ्या महत्वपूर्ण असणाऱ्या मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयरचा उल्लेख केला तर या ठिकाणी कोण, तर आपल्या असणाऱ्या या कॉम्बॅट पायलट आहेत. या ठिकाणी उल्लेख करायचा इथं मेजर अभिलाषा बराक यांचा उल्लेख केला तर सत्य विधान कोणते येते त्या ठिकाणी, फक्त ब आणि क चा उल्लेख याच्यामध्ये येतोय, अविधान या ठिकाणी चुकीचं असणार आहे. मग काय येतो रेफरन्स इथं, मग थोडंसं लक्षात घ्यायचं. काय, भारताचे असणाऱ्या मेजर अभिलाषा बराक यांना काय या ठिकाणी संयुक्त राष्ट्राचा असणारा सगळ्यात मोठा सन्मान इथं प्राप्त होताना दिसतोय आणि तो उल्लेख केला तर कुठला असेल, युएन मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयरचा असणारा उल्लेख या ठिकाणी तो 2025 चा. आणि हा संदर्भ आहे कशामध्ये, जीएस पेपर 2. युएन पीस कीपिंग असेल, पेपर 2 चा उल्लेख केला जीएसचा. सशस्त्र दलामध्ये महिला ही असणारी पॉइंट आपल्याला या ठिकाणी हायलाइट करायचा हा मुद्दा. महत्वाची कामगिरी काय, मेजर बराक या आर्मी एव्हिएशन क्रॉप मधल्या पहिल्या महिला लढाऊ पायलट आहेत. मे 2022 मध्ये हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी असून पहिला कधीच आहे, 2019 मध्ये हा पुरस्कार मेजर सुमन गवानी, लक्षात घ्यायचं कोणाचं नाव आहे, मेजर सुमन गवानी यांना हा 2019 मध्येच मिळाला होता. युनायटेड नेशनच्या अंतर्गत मिशनचा उल्लेख केला तर UNDOF चा उल्लेख येतो. जेंडर फोकल पॉइंटचा उल्लेख याच्यामध्ये येतो. मिलिटरी ऑब्झर्व्हर म्हणून त्यांनी काम केलं. सिरिया इस्रायल सीमेवरच्या असणाऱ्या गोलन हाइट्स भागामध्ये त्यांनी त्यांचं असणारं काम दाखवलेलं आहे. पुरस्कार कशासाठी आहे, युएन पीस कीपिंगचा उल्लेख केला तर मिशनमध्ये महिलांच्या समानतेसाठी आणि स्थानिक महिलांच्या सुरक्षेसाठी चांगलं काम करणाऱ्या शांतता रक्षकांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आणि या अनुषंगानेच बघितलं आपण या ठिकाणी सिरिया इस्रायल दरम्यान गोलन हाइट्स मध्ये तैनात करण्यात आलेला हा असणारा UNDOF चा उल्लेख लक्षात घ्यायचा या ठिकाणी. जेंडर फोकल पॉइंटचा उल्लेख याच्यामध्ये येतो. याची स्थापना 1974 मध्ये झाली होती. भारत हा युएन पीस कीपिंगचा सगळ्यात मोठा सैन्य दल पाठवणारा असणारा देश समाविष्ट असताना दिसतो आपल्याला. म्हणजे इथं बांगलादेश पण पाठवतो जास्त, पण भारतही त्याच्यामध्ये जास्त पाठवतोय, लक्षात घ्यायचं. आता युएन पीस कीपिंग आणि भारताच्या सॉफ्ट पॉवरचा विचार केला तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, तर आपल्याला मेजर बराक यांच्या कामगिरीचे 3 भाग आहेत. स्थानिक महिलांना मदत करणं, युनायटेड नेशन मध्ये जेंडर इक्वॅलिटी, इथं लिंग भेदभाव होऊ नये, लिंग समानता आणायची त्यासाठी काम केलं त्यांनी. आणि भारताची चांगली जागतिक प्रतिमा सुद्धा यांच्या कामामुळे तयार झाली. पहिला मुद्दा काय, स्थानिकांना मदत. काय केलं तिथं, गोलन हाइट्स मधील संघर्षग्रस्त असणाऱ्या महिलांना मदत केली, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी काम केलेलं आहे तिथं. आणि सोबतच इथं जेंडर मेन स्ट्रीमिंग साठी काम काय केलं या ठिकाणी, तर इथं UNSCR 2025 नुसार काम केलं. म्हणजे त्यांच्या असणाऱ्या रूल्स रेग्युलेशन्स नुसार काम केलं आणि कामात महिलांच्या गरजांना सुद्धा महत्व देण्यात आलेलं आहे. आणि युएन पीस कीपिंगचा उल्लेख केला तर भारताच्या भूमिकेला मान्यता मिळते. लष्करात महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात हे सुद्धा दिसून आलेलं आहे. आणि हा पुरस्कार काय दाखवतो इथं, सशस्त्र दलात महिलांना कमांड म्हणून भूमिका आणि लढाऊ शाखांमध्ये अधिक संधी मिळत आहे. आणि याच्यावरती क्वेश्चन काय असेल,
10 मार्काचा क्वेश्चन आहे फक्त. काय लिहायचं आपल्याला? UN पीस कीपिंग मध्ये महिला शांतता रक्षकांची भूमिका फक्त धोरणापुरती मर्यादित नाहीये, त्या संघर्षग्रस्त भागातील मानवी सुरक्षा मजबूत करतात. मेजर अभिलाषा बराक यांच्या कामगिरीच्या आधारे आढावा घ्या. 10 मार्काला लिहायचंय, लिहून आपल्याला माझ्या असणाऱ्या नंबरवरती पाठवून द्यायचंय. ठीक आहे. आता कोणते 3 महत्वपूर्ण मुद्दे आपण या ठिकाणी कंप्लीट केले? आर्मेनिया 2026च्या इलेक्शनचा उल्लेख या ठिकाणी केला. सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला या ठिकाणी 49.8% मतं मिळाली. 105 पैकी 61 जागा त्यांनी जिंकल्या. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. इंजिनिअरिंग एक्सपोर्टचा उल्लेख केला या ठिकाणी, तर 4.86% ची वाढ आपल्याला मिळते आणि निर्यात किती झाला? 122.43 अब्ज डॉलरचा आहे. 39 बिलियन डॉलरच्या अनुषंगाने बघितलं तर महाराष्ट्र आणि गुजरात नंबर 1 वरती आपल्याला आधार दिसतात आणि 2030 मध्ये आपल्याला 250 अब्ज डॉलरवर पोहोचवायचं आहे. आणि पुढचा मुद्दा येतो मेजर अभिलाष बराक यांच्या असणाऱ्या उल्लेखाच्या अंतर्गत जेंडर ऍडव्होकेटच्या अनुषंगाने मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयरचा असणारा 2025चा अवॉर्ड त्यांना या ठिकाणी प्राप्त होताना दिसतोय. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी. सॅपचा उल्लेख आपण करूया या ठिकाणी. साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशनचा असणार न्यूज आहे. महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 स्पोर्ट्स अँड जिओ पॉलिटिक्स खाली विधानांचा विचार करा. भारतीय महिला फुटबॉल संघाने जून 2026 मध्ये अंतिम सामन्यात नेपाळचा पराभव करून सॅप महिला अजिंक्यपद 2026 असणारा पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे का? तर इथं फायनल सामन्यामध्ये नेपाळ नव्हता, बांगलादेश होता बरं का. म्हणून विधान ए तर चुकीचं आहे. दुसरं विधान काय? भारताने तब्बल 7 वर्षानंतर एकूण विक्रमी 6व्यांदा हे विजेतेपद मिळवून दक्षिण आशियाई महिला फुटबॉल मध्ये आपलं वर्चस्व पुन्हा स्थापन केलं का? यस, हा 8वा एडिशन होता आणि त्यामध्ये 6 असणारे इव्हेंट भारतानं जिंकलेले आहेत. आणि या ऐतिहासिक विजयानंतर भारताची आघाडीची अनुभवी खेळाडू या ठिकाणी डांगमेई ग्रेस हिने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपली निवृत्ती जाहीर केली का? तर यस, हे नाव लक्षात घ्यायचं. कोणी निवृत्ती जाहीर केली या ठिकाणी? डांगमेई ग्रेस यांचं नाव लक्षात घ्यायचं. कोणती विधानं बरोबर आहे? मग ब आणि क हे विधानं बरोबर असणार आहेत. हा उल्लेख याच्यामध्ये येतो. मग काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? सॅफ वुमेन्स चॅम्पियनशिपचा उल्लेख येतो या ठिकाणी. 6 टायटल आपण जिंकलेला आहे. इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा मडगाव गोव्यामध्ये झालेला हा इव्हेंट आहे आणि फायनल मध्ये बांगलादेशला हरवलेलं आहे आपण या ठिकाणी. सॅफ महिला अजिंक्यपद 2026चा उल्लेख केला तर भारताने ब्ल्यू टायग्रेसने अंतिम सामन्यात बांगलादेशचा 3-1 असा पराभव केला आणि महिला चॅम्पियनशिपची 8वी आवृत्ती होती. 25 मे ते 6 जून 2026 दरम्यान जवाहरलाल नेहरू स्टेडियम मडगाव गोवा या ठिकाणी हा इव्हेंट कंप्लीट झाला. भारताने तब्बल 7 वर्षानंतर आणि एकंदरीत विक्रमी 6व्यांदा हा असणारा चषक जिंकलेला आहे. अंतिम सामन्यातील गोल स्कोरचा उल्लेख केला या ठिकाणी. पॅरिस जाक्सा, सानफिदा नोंगरूम आणि लिंडा कोम सेर्तो यांनी गोल नोंदवले आणि संपूर्ण स्पर्धेत भारताने 18 गोल केले होते. केवळ 1 गोल त्या ठिकाणी इथं स्वीकारलेला दिसतोय. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणजे त्यांनी 18 गोल केले आणि आपल्या स्वतःच्या असणाऱ्या गोल्सला इतकं प्रोटेक्ट केले की फक्त आपल्या म्हणजे दुसऱ्या गटानं या ठिकाणी फक्त 1च गोल करू शकले. हेही लक्षात घ्यायचं. वैयक्तिक पुरस्काराचा उल्लेख केला या ठिकाणी. त्या सानफिदा नोंगरुमा मेघालयाच्या अनुषंगाने या ठिकाणी इथं त्यांना संबंधित असणारे मॅचचा असणारा पॉइंट दिला जातोय. म्हणजे ते सामनावीर म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातोय. टॉप स्कोररचा उल्लेख केला तर अवेका सिंग 4 गोल केलं. सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा उल्लेख केला या ठिकाणी तर पांथोई चानू एलेंगबोमचा उल्लेख करायचा आहे. फेअर प्लेचा उल्लेख केला तर नेपाळ संघाला फेअर प्लेचा अवॉर्ड मिळालेला आहे. या विजयानंतर अनुभवी खेळाडू कोण या ठिकाणी? डांगमेई ग्रेस यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती सुद्धा जाहीर केलेली आहे. हाही उल्लेख लक्षात घ्यायचा. आणि सॅफचा उल्लेख केला या असणाऱ्या 8व्या एडिशनचा तर सॅफ काय इथं साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशनचा उल्लेख करायचा. कुठं? भारतानं होस्ट कंट्री होती भारताची. इथं मडगाव गोवाच्या अंतर्गत होता. 25 मे ते 6 जून पर्यंत इव्हेंट झाला. टीम होत्या 6. याच्यामध्ये एक सब कॉन्फेडरेशनच्या अंतर्गत असणाऱ्या 6 टीम असतात. या ठिकाणी वेन्यू कुठं होता? इथं पात्रोदा स्टेडियमच्या अंतर्गत. चॅम्पियन कोण ठरला? इंडिया. 6वं टायटल आहे. रनरअप कोण ठरला? बांगलादेश ठरलेला आहे. मॅच किती खेळले गेले या ठिकाणी? 9 मॅचेस खेळले गेलेले आहेत. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. चला आता सॅपचा उल्लेख केला तर हा मेन्स साठी आपल्याला जीएस पेपर 2च्या अंतर्गत स्पोर्ट्स डिप्लोमसीचा रेफरन्सच्या अनुषंगाने हा मुद्दा हायलाइट करायचा आपल्याला. मी तर सॅपच्या माध्यमातून भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान आदी शेजारी देशांसोबत सॉफ्ट पॉवर आणि सांस्कृतिक संबंध दृढ करताना आपण बघतो. आणि क्रीडा हे परराष्ट्र धोरणाचे प्रभावी अस्त्र बनत आहे. आणि हे आपल्याला IR अनुषंगाने नेबरहुड फर्स्ट पॉलिसी म्हणजे आपल्याला या ठिकाणी कुठला गुजरात डॉक्ट्रिनचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला येतो. सोबत काय ईशान्य भारताचं योगदान या ठिकाणी MVP सानफिदा नोंगरूम मेघालय, पांथोई चानू मणिपूर यासारख्या खेळाडूंनी अग्रणी भूमिका बजावली. हे यश भारताच्या
क्रीडा संस्कृती व मानवी संसाधन विकासाचं ईशान्य भारतातील असणारं यश या ठिकाणी हायलाइट करताना दिसतं. आणि क्रीडा धोरण व महिला सक्षमीकरणाचा उल्लेख केला. AIFF विजन 2047 खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून महिला फुटबॉलला मिळणारं आर्थिक आणि पायाभूत सुविधांचं बळ या कामगिरीतून आपल्याला दिसते, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, 10 मार्कांसाठी लिहायचंय, 150 शब्दांच्या अंतर्गत. प्रश्न काय? भारतीय महिला फुटबॉल संघाने सॅफ चॅम्पियनशिप 2026 मध्ये मिळवलेले यश हे केवळ एक क्रीडा विजेतेपद नसून तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास आणि महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण आहे. या विधानाच्या प्रकाशात भारताच्या राष्ट्रीय क्रीडा धोरणातील महिला खेळाडूंच्या असणाऱ्या सहभागाचं मूल्यमापन करा. अतिशय व्यवस्थित आणि अतिशय योग्य पद्धतीचे असणारे कंटेंट यात टाकलेले आहेत, हे तुम्ही लिहायचं आहे आणि मला पाठवून द्यायचंय माझ्या नंबरवरती PDF मध्ये कन्वर्ट करून. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था बाबत खालील विधाने वाचा आणि अयोग्य विधान या ठिकाणी निवडायचं. अयोग्य विधान निवडायचं आपल्याला. 6 जून 2026 रोजी मुंबई येथील या संस्थेचा 66वा स्थापना दिन साजरा करण्यात आला का? तर येस, बरोबर आहे. या संस्थेची स्थापना 1 जून 1971 रोजी झाली असून 1989 मध्ये या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा असणारा दर्जा मिळाला का? तर 1 जूनचा संबंधच येत नाही ना 6 जूनचा उल्लेख असल्यानंतर. उत्तर तुम्हाला मिळालं फक्त ब अयोग्य असेल. तरी पण पुढचे बघूया आपण. मत्स्य व्यवसाय उच्च शिक्षण क्षेत्रातील ही देशातील पहिलीच डीम्ड युनिव्हर्सिटी आहे का? यस. आणि ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असून मत्स्य विज्ञान आणि जलसंगोपन क्षेत्रात कार्यरत आहे का? यस. बाकी सगळे विधान बरोबर आहेत, फक्त विधान ब या ठिकाणी आपल्याला चुकीचा दिसतो, हे लक्षात घ्यायचं. रेफरन्स या ठिकाणी ICAR CIFF चा उल्लेख, FE चा उल्लेख केला तर 66वा स्थापना दिन आहे. म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूशन्स ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई इंडियाचा उल्लेख या ठिकाणी करतो आपण. इथं स्थापना आहे 6 जून 1961 ला. डीम्ड असणारी विद्यापीठाचा दर्जा दिला या 1989 ला. डीम्ड, हे लक्षात घ्यायचं. यारी रोड कॅम्पस आहे मुंबई मधला आणि ICAR अंतर्गत मत्स्यशास्त्र संशोधन या ठिकाणी केला जातो. 6 जून 2026 ला या असणाऱ्या यारी रोड कॅम्पस मुंबईमध्ये हा सोहळा करण्यात आला. मुख्य अतिथी कोण होते? श्री सौरभ भाटियार, ISI जिल्हाधिकारी मुंबई उपनगरचे अध्यक्ष संचालक डॉक्टर NP साहा सुद्धा इथे उपस्थित होते. ऐतिहासिक विक्रम काय? भारताचं एकूण मासे उत्पादन 197.75 लाख टन या ऐतिहासिक पातळीवर पण पोहोचलेलं आहे आणि जागतिक स्तरावर आघाडीचे मासे उत्पादक देश बनण्यामध्ये या ठिकाणी सिफेचं योगदान मोठं आहे, हे लक्षात घ्यायचं. आगामी प्राधान्यक्रम काय? विद्यार्थी उद्योजकता, औद्योगिक भागीदारी, अन्न सुरक्षा, हवामान, लवचिक मत्स्यपालन यांच्यावरती फोकस करायचा आहे. हा असणारा मुद्दा याच्यामध्ये हायलाइट केला जात आहे. त्याच्यावरती मग येतो मुद्दा कुठला? नील व्यवस्थापनाचा, ब्ल्यू इकॉनॉमीचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि सिफे आणि ब्ल्यू इकॉनॉमीचं योगदान काय आहे हा उल्लेख आपल्याला GSच्या पेपर 3 मध्ये दिला जातो ऍग्रिकल्चरच्या अंतर्गत. मी तर काय या ठिकाणी मग दर्जेदार मत्स्य व्यवसाय शिक्षण संशोधनाद्वारे सिफे भारताला जागतिक मासे उत्पादनात अग्रणी बनवत आहे आणि मत्स्य पदवीधर स्टार्टअप्सच्या माध्यमातून नोकरी निर्माते धोरण आपल्या या धोरणाचं या ठिकाणी धोरणाचं ध्येय आहे, नोकरी निर्माता बनायचं आपल्याला. संबंधित सरकारी योजनेचा उल्लेख केला तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्यामध्ये येते. शाश्वत मत्स्य विकास, मत्स्य व्यवसाय विकास, PMMKSSY सूक्ष्म व लघु उद्योगांना औपचारिक अर्थव्यवस्थेत जोडायचे. किसान क्रेडिट कार्ड, मच्छीमारांना खेळतं भांडवल द्यायचं आपल्याला. अन्न व सुरक्षा, हवामान लवचिकतेचा उल्लेख या ठिकाणी येतोय. क्लायमेट रेझिलियन्स ऍक्वाकल्चर, NABL प्रमाणित प्रयोगशाळा आणि उद्योग शिक्षण भागीदारी याद्वारे सिफे भारताच्या दीर्घकालीन अन्न सुरक्षेसाठी योगदान सुद्धा देताना दिसतोय. आणि प्रश्न याच्यावरती तुम्हाला मेन्सला मग भारताच्या नील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि शाश्वत अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी व्यावसायिक मत्स्य व्यवसाय शिक्षण व संशोधन संस्थांची भूमिका महत्वपूर्ण आहे. ICAR सिफेच्या योगदानाबद्दल संदर्भ देऊन चर्चा करायची आहे. तुम्हाला 250 शब्दांमध्ये 15 मार्काला हा असणारा टॉपिक तुम्हाला लिहायचा आहे आणि मला पाठवून द्यायचा आहे. ट्राय करा, आन्सर लिहायचा, काय हरकत आहे? काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होईल ना आपला. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम LPMS आणि भारतीय भूपोर्ट प्राधिकरण LPAIच्या संदर्भात खालील विधानांचं परीक्षण आपल्याला या ठिकाणी करायचं. काय बघा, इथं सत्य विधान ओळखाय सांगितले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम या अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रारंभ करण्यात आला का? तर यस. LPMS ही प्रणाली आइसगेट, कस्टम्स, युलिप आणि वाहन डेटाबेस या राष्ट्रीय प्लॅटफॉर्मशी जोडण्यात आलेले असेल का? यस. आणि ही प्रणाली लागू करणारे भारतीय भूपोर्ट प्राधिकरण ही
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत करणारी एक वैधानिक संस्था आहे का, तर नाही. हे विधान चुकीचं आहे. चुकीचं आहे म्हणजे सत्य कोणतं आहे, फक्त अ आणि ब, ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं, लँडपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम आता हायलाइट होतोय आणि लँडपोर्टच्या अंतर्गत LPMS काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 9 जूनला हे असणारी यंत्रणा सुरू केली. एकात्मिक डिजिटल प्रणाली आहे. याच्यामध्ये विमानतळ व सागरी बंदराच्या असणाऱ्या धर्तीवर जमिनी बंदरांवरील वाहतूक व नियमनची माहिती सुरक्षित असली पाहिजे, रिअल टाइम त्याची देवाणघेवाण झाली पाहिजे, यासाठी हा पोर्टल तयार केलेला आहे. याच्यामध्ये फ्लॅट बुकिंग असतील, ऑनलाईन पेमेंट असेल, ट्रॅकिंग असेल, सिंगल विंडो सिस्टीमचा असणारा उल्लेख येतो या ठिकाणी. सिंगल विंडो क्लिअरन्सचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. तर हा असणारा इंटरनेटचा असणारा एक प्रोटोकॉल, एक असणारी सिस्टीम, एक पोर्टल तयार करून इथं मदत केली जात आहे रस्त्यांच्या व्यापारांच्या अनुषंगाने. आणि इथं काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, संलग्न प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये. कुठला, LPAI सोबत उल्लेख केला. इथं काय, आईस गेट म्हणजे सीमा शुल्कांसाठी, ULIP चा उल्लेख केला तर युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म आहे. वाहन डेटाबेसची संपूर्ण एकात्मीकरण करायचंय. भारतीय भूपोर्ट प्राधिकरणामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक संस्था असेल, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत फक्त. आणि सध्या या ठिकाणी LPAIच्या अंतर्गत 15 जमिनी बंदरे चालवली जातात. अटारी असेल, रक्सौल असेल, पेट्रापोल असेल, मोरे असेल, असे असणारे ठिकाणे या ठिकाणी असे असणारे सेंटर्स आपल्याला ओपन होताना दिसतात. आणि लॉजिस्टिक आणि व्यापारी वृद्धी, तर मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जमीन सीमापार व्यापार म्हणजे जमिनीच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय व्यापार जो करतो का, त्यामध्ये 5,000 कोटी 2014-15च्या वरून 5,000 कोटीवरून आपण 82,800 कोटीवर पोहोचले आता 24-25 मध्ये. LPMS मुळे कागदपत्रांचा विलंब टाळेल, इज ऑफ डुईंग बिझनेस सुधारेल, डावकी मेघालय, श्रीमंतपूर त्रिपुरा या बंदरावरील हितधारक निवासी सुविधांचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे. सोबत पाहिलं तर काय, स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट आहे. तंत्रज्ञानाद्वारे सीमा सुरक्षा कडक करणे, एकाच वेळी कायदेशीर व्यापारी विना अडथळा सुरू ठेवणे. स्मार्ट बोर्ड मॅनेजमेंट आहे. मानवी हस्तक्षेप कमी होईल, पारदर्शकता आणि डेटा सुरक्षितपणे हाताळला जाईल. हा संदर्भ या असणाऱ्या लँडपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून दिसतोय. त्याच्यावरती एक मेन्सला प्रश्न आहे. काय प्रश्न दिलाय बघा, तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट सीमा व्यवस्थापन हे केवळ राष्ट्रीय सुरक्षेसाठीच नाही तर देशाच्या आर्थिक कनेक्टिव्हिटी आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वृद्धीसाठीही आवश्यक आहे. LPMSच्या माध्यमातून किंवा त्याच्या संदर्भात सविस्तर आढावा घ्या. आपल्याला किती मार्काला लिहायचंय, हा 250 शब्द आहेत, 15 मार्काला लिहायचंय. म्हणजे तुमच्या वहीच्या असणाऱ्या 3 पानामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचे. बघूया तुम्हाला या असणाऱ्या गोष्टी कशा पद्धतीने मांडता येऊ शकतात. आपण कोणकोणते मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस केले. या ठिकाणी सॅफेचा उल्लेख केला, ब्ल्यू टायग्रेसचा रेफरन्स येतोय. 8वी एडिशन असताना भारताच्या असणाऱ्या महिला टीमनं या ठिकाणी या फुटबॉल फेडरेशनच्या अंतर्गत 6वा असणारा विजेतेपद या ठिकाणी मिळवलेलं आहे. नेबरहुड फर्स्ट पॉलिसीचा असणारा स्पोर्ट डिप्लोमसी आपण याच्यामध्ये बघितली. तिफेच्या अंतर्गत जर बघितलं आपण या ठिकाणी ब्ल्यू इकॉनॉमीचा विचार याच्यामध्ये करतोय. 66व असणारं स्थापना वर्ष सेलिब्रेट केलं आणि LPMSची असणारी भूमिका आपण याच्यामध्ये बघितलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं की या ठिकाणी पुरस्कारांचा उल्लेख असेल, क्रीडा धोरणाचा उल्लेख असेल, नील अर्थव्यवस्थेचा उल्लेख असेल आणि महिला सक्षमीकरणाचा मुद्दा असेल. या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा काय या ठिकाणी दिलाय. क्वेश्चन दिलाय, भारतीय 18 वर्षाखालील हॉकी संघाच्या कामगिरीबाबत खालील विधानांचा विचार करा. कोणाचा, हॉकी संघाच्या कामगिरीचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय. बघा, भारतीय अंडर 18 महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून महिला अंडर 18 आशिया चषक 2026 मध्ये स्पर्धेत कांस्य पदक या ठिकाणी पटकवलेलं आहे का, इथं उल्लेख करायचा. यस. याच स्पर्धेत भारताच्या अंडर 18 पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून सुवर्ण पदक जिंकलं का, तर यस. पुरुषांनी गोल्ड मेडल घेतलेलं आहे, महिलांनी या ठिकाणी कांस्य पदक घेतलेलं आहे, ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय. आणि हॉकी इंडियाने या यशाची दखल घेत कांस्य पदक विजेत्या संघातील प्रत्येक महिला खेळाडूला 5 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली का, तर हे चुकीचं आहे. डाटा वेगळा आहे थोडासा. आपण बघूया कोणती विधान बरोबर असेल. फक्त एक आणि ब, अ आणि ब चा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतोय. लक्षात घेऊया आपण काय रेफरन्स येतोय, नीट ऐका. भारत अंडर 18 महिला हॉकी आशिया चषक 2026 चा उल्लेख केला तर कांस्य पदक मिळाले. सामना व निकालाचा उल्लेख केला तर भारताने दक्षिण कोरियाचा 3-0 असा पराभव केला. स्थान कुठे या ठिकाणी, ताकामिगाहारा जपानमध्ये 6 जूनचा असणार इव्हेंट आहे. गोल करणाऱ्या खेळाडूंचा उल्लेख केला. संदीपा कुमारी दुसऱ्या मिनिटामध्येच गोल केला आणि प्लेअर ऑफ द मॅच पण झाल्या. कर्णधार स्वीटी कुजूर 16व्या मिनिटामध्ये केलाय. नौशीन नाज 33व्या मिनिटांमध्ये गोल करताना दिसतात.
हॉकी इंडियाचे पुरस्काराचा उल्लेख केला तर प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये आणि स्पोर्ट्स स्टाफला 50,040 रुपयांची असणारी रोख रक्कम या ठिकाणी जाहीर केलेली आहे. म्हणजे एवढं 5 लाख आणि 1 लाख नाहीये, 1 लाख आणि 50,000चा असणारा पुरस्कार आहे. द्विस्तरीय यश आहे. या स्पर्धेत भारताच्या अंडर 19 पुरुष संघाने जपानला 4-1 न हरवून सुवर्ण पदक सुद्धा जिंकले, हेही इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. पुढचा, दुसऱ्या राष्ट्रकुल संसदीय संघटना भारत क्षेत्र झोन 2 परिषदेच्या संदर्भात खालील विधाने वाचा आणि अयोग्य विधान आपल्याला निवडायला सांगितले. अयोग्य विधान निवडायला सांगितलं. काय ते बघा. 8 जून 2026 रोजी चंदीगड येथील हरियाणा विधानसभेत या परिषदेचे अधिकृत उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं का? तर यस, 8 जूनचं उद्घाटन आहे. या 3 दिवसीय परिषदेची मुख्य संकल्पना थीम भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यात आणि विकसित भारत 1947 उद्दिष्ट साकार करून समाज आणि लोकप्रतिनिधींची भूमिका ही होती का? तर यस. सीपीए भारत क्षेत्राच्या झोन 2 उत्तर क्षेत्रामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान असे एकूण 6 विधिमंडळाचा समावेश आहे का? तर हे चुकीचं आहे. झोन 2 चा असणारा उल्लेख आपण करूया आन्सरच्या मेन मुद्द्यामध्ये. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी हक्क कायदे मंडळासमोर आव्हाने या महत्वपूर्ण विषयावर विशेष सादरीकरण करण्यात आले होते का? तर यस. म्हणजे कोणतं चुकीचं असेल? फक्त सी विधान या ठिकाणी चुकीचं दिसते आपल्याला, हे तर लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. मग काय येतोय मुद्दा इथं? सीपीए भारत क्षेत्र 2 परिषद कुठं? चंदीगडच्या अनुषंगाने 3 दिवसांची परिषद आहे. 8 ते 10 जून 2026च्या कालखंडामध्ये हरियाणा विधानसभेच्या यजमान पदाखाली या ठिकाणी आहे. म्हणजे हरियाणाला हे असणारा पोस्टिंगचा असणारा रेफरन्स दिलेला आहे. 5 झोन 2 मध्ये विधिमंडळाचा उल्लेख केला तर 5 असणारे या ठिकाणच्या राज्यांचा उल्लेख येतोय. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीचा उल्लेख या ठिकाणी येतोय. हे लक्षात घ्यायचं. इथं कोणाचं आहे? जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान असं म्हटलंय. राजस्थान नाहीये इथं, फक्त 5 विधिमंडळाचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय. आणि पुढं सीपीए भारत झोनचा उल्लेख केला या ठिकाणी 2024च्या पुनर्रचनेनुसार सीपीए भारत क्षेत्राचे एकूण 9 झोन झालेले आहेत. किती? 9 झोनचा उल्लेख या ठिकाणी करायचा आपल्याला. आणि संकल्पना काय होती? भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यात आणि विकसित भारत 2047 उद्दिष्ट साकारण्यात जागरूक समाज आणि लोकप्रतिनिधींची भूमिका. उद्घाटन केलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एआय व मानवी हक्क विषयावर सादरीकरण आहे. आणि प्रतिनिधींसाठी 6 इलेक्ट्रिक बसचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्यात आलेला होता. हे लक्षात घ्यायचंय. आणि शेवटचा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचंय. पंतप्रधान कार्यालयातील प्रशासकीय नियुक्तीच्या संदर्भात खालील विधानांचं परीक्षण करा. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेट तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून 1 वर्षाचा कार्यकाळ विस्तार मंजूर केला का? तर यस. लक्षात घ्यायचं, 1 वर्ष ते ऍडवायझरी म्हणून त्या ठिकाणी असणार आहेत. अजून कोण? तरुण कपूरचा उल्लेख. तरुण कपूर हे 1987च्या बॅचचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत का? तर यस. पंतप्रधान कार्यालयातील त्यांचा हा विस्तारित कार्यकाल 10 जून 27 पर्यंत लागू असणार आहे का? तर यस. सर्व विधाने हे योग्य असणार आहे. नियुक्त्यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. इथं 2 नियुक्त्यांची नावं लक्षात घ्यायचं. तरुण कपूर यांना मुदतवाढ दिलेली आहे. 1987च्या असणारे बॅचचे आयएस अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार असतील. निर्णय काय? तर मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने पीएमओ मध्ये त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. 10 जून पासून तो असणारा कार्यकाल मंजूर असणार आहे. हे आहे त्या ठिकाणी तरुण कपूर. नंतर एक नाव चर्चेमध्ये येते या ठिकाणी सौरभ विजय. मिशन एआय इंडिया एआय मिशन सौरभ विजयच्या अनुषंगाने बघितलं तर महाराष्ट्र कॅडर आयएस आहेत 1998च्या बॅचचे. इथं UIDAI चे सीईओ सौरभ विजय यांना इंडिया एआय मिशनचे सीईओ म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारलाय. आणि असा क्वेश्चन असतो तुम्हाला, इंडिया एआय मिशन एक्झॅक्टली काय आहे? एक्झॅक्टली काय आहे? मार्च 2024 मध्ये सुरू झालेला आहे. मायटीद्वारे या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे इथे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी डिपार्टमेंटच्या अनुषंगाने असणारे मंत्रालयानं सुरू केलेला आहे. आणि भारतातील सर्वसमावेशक एआय परिसंस्था निर्माण करण्याचं प्रमुख योजना ही आहे. हे लक्षात घ्यायचं. मार्च 2024 मध्ये सुरू झालेला आहे. हा एक महत्वपूर्ण असणारा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये असेल. याच्याच अंतर्गत एक महत्वाचा मुद्दा, युपीएससीच्या अँगलनं तुम्हाला काय बघणं गरजेचं आहे? इथं हॉकी आणि क्रीडा धोरण आपण बघतो ते या ठिकाणी अंडर 18च्या अनुषंगाने असणाऱ्या पुरुष व महिला संघानं केलेली कामगिरी आहे त्याचा उल्लेख करायचा आहे. त्याच्यावरती प्रश्न काय मेन्शन केलाय बघा. कनिष्ठ अंडर 18 स्तरावरील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील भारताची सातत्यपूर्ण कामगिरी ही देशांतर्गत क्रीडा पायाभूत सुविधांच्या यशाचे फलित आहे. अंडर 18 हॉकी आशिया चषक कामगिरीच्या प्रकाशात चर्चा करा. आता सीपी आणि विधिमंडळाचा उल्लेख केला तर इथं दिलाय समकालीन जागतिक आव्हाने आणि एआयच्या युगात विकसित भारत 2047 लक्ष्य गाठण्यासाठी
राज्य विधिमंडळाने आर्थिक सक्रिय आणि तंत्रज्ञान स्नेही भूमिका घेणे आवश्यक आहे. सीपीएस झोन 2 परिषदेच्या संदर्भात चर्चा करा. आणि एआय मिशनच्या बाबतीमध्ये इंडिया एआय मिशनचे उद्दिष्ट, रचना आणि अंमलबजावणी यंत्रणा यांचे विश्लेषण करा आणि भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यात या अभियानाची भूमिका स्पष्ट करा. असे 3 प्रश्न या आत्ताच्या असणाऱ्या सगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला हायलाइट करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर एक थोडंसं धावत्या पद्धतीचे असणारे न्यूज या ठिकाणी बघूया आपण. काय की आता सध्याला फिफा वर्ल्ड कपच्या धर्तीवरती एक महत्वपूर्ण मुद्दा येतोय. डेव्हिड बेकमनचा उल्लेख केला तर यांनी रिसीव्ह केले हॉलिवूड वॉक ऑफ द फेम स्टार यांना या ठिकाणी मिळालेला आहे. कुठला? हॉलिवूड चेंबर ऑफ द कॉमर्स मध्ये ऑफिशियली अनाऊन्स झालेला आहे. ते ऑनर करण्यात आलेले कोणाला या ठिकाणी? डेव्हिड बेकमचा उल्लेख लक्षात घ्यायचा आहे. मेजर अचिव्हमेंट आहे त्यांच्या अंतर्गत असणारा आणि तो कशावरती मिळाला या ठिकाणी? त्यांचं इथं नाईटहुड फ्रॉम द किंग चार्ल्स III यांच्या असणाऱ्या करिअरच्या लँडमार्कच्या अनुषंगाने आणि असणाऱ्या मूवीच्या अनुषंगाने हा मुद्दा आपल्याला दिसतोय. इथं खूप महत्वाचा मुद्दा इथं. दिस इज अनदर लँडमार्क अचिव्हमेंट अलॉंग साइड हिज सक्सेसफुल फुटबॉल करिअर. सक्सेसफुल फुटबॉल करिअरच्या सोबतच त्यांना हॉलिवूड वॉक ऑफ द फेम स्टार मिळतोय. लक्षात घ्यायचंय आत्ताच्या फिफाच्या धर्तीवरती. 12 जून 2026 अंतर्गत लॉस एंजलिस अंतर्गत या ठिकाणी यांना हा असणारा पुरस्कार मिळणार आहे. त्यांचा असणारा जो मुद्दा आहे का आता हा फिफाचा वर्ल्ड कप 2026 स्टार्ट होणार आहे त्याच्या पूर्व संध्येलाच आपण या ठिकाणी हा असणारा संदर्भ यांना हा असणारा अवॉर्ड रिसीव्ह होतो. एक प्रकारे फिफा वर्ल्ड कप 2026 चा उल्लेख केला तर हा असणारा संदर्भ हा एक होस्ट कोण करतोय तर जॉईंटली युएस करतोय, कॅनडा करतोय आणि मेक्सिको करतोय. त्यामुळे या तिघांच्या भूमिकेतून हा असणारा रेफरन्स चर्चेमध्ये येतोय. त्यानंतर लिओनेल मेस्सी यांना एक महत्वपूर्ण असणारा अवॉर्ड या ठिकाणी मिळतोय. तो म्हणजे कुठला? इथं प्रिन्सेस ऑफ दी ऑस्ट्रेरियस हा असणारा अवॉर्ड मिळतोय 2026 साठीचा. पहिला आहे इंडिव्हिज्युअल फुटबॉलर मेस्सी. हे पहिले इंडिव्हिज्युअल फुटबॉलर आहेत त्यांना अशा पद्धतीचा असणारा प्रेस्टिजियस प्रिन्सेस ऑफ दी ऑस्ट्रियस अवॉर्ड फॉर स्पोर्ट्स मिळतोय. पहिले वैयक्तिक असणारे खेळाडू आहेत. आणि आता 2022 चा उल्लेख केला या ठिकाणी तर 2022 चा वर्ल्ड कप टायटलचा उल्लेख आहे. मेस्सी लीड अर्जेंटिना फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये त्यांनी अर्जेंटिनाला लीड करून जिंकवलं होतं. तिथं 8+ फील्ड रेकग्नाइज त्यांना मिळालेला आहे. अवॉर्ड जर बघितलं आपण या ठिकाणी तर आर्ट, स्पोर्ट्स, सायन्स आणि लिटरेचर आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांना 8 पेक्षाही जास्त अवॉर्ड्स आतापर्यंत मिळाले दिसतात. हे लक्षात घ्यायचं. प्लस FSSAI न काय केलेलं आहे तर ऑफिशियल व्हीगन लोगो या ठिकाणी पब्लिश केलं. व्हीगन लोगो म्हणजेच काय? प्राणी सदृश्य असणारे अन्न त्या ठिकाणी ते प्राशन करत नाहीत त्यांना व्हीगन म्हणायचं. त्यांचा असणारा लोगो या ठिकाणी ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि हा उल्लेख आहे तर त्याचा असणारा हा लोगो आहे. हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आपल्या असणाऱ्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियानं इंट्रोड्यूस केलेला आहे स्टँडर्डाइज व्हीगन लोगो अप्रुव्हल फॉर व्हीगन फूड प्रोडक्ट्स इन इंडिया. व्हीगन फूड प्रोडक्ट्सला अप्रुव्हल देण्यासाठीचा असणारा हा लोगो या ठिकाणी येतोय. म्हणजे एक प्रकारे व्हीगन फूडच्या अनुषंगाने असणारे ऑथेंटिकेशन आपल्याला दिसेल. आणि सोबतच हा नवीन लोगो जो आहे का हा मॅन्डेटरी असणार आहे. 1 जुलै 2027 पासून मॅन्डेटरी असणार आहे. कन्झ्युमरसाठी या ठिकाणी क्लिअर आणि रिलायबल असणारी आयडेंटिटी तयार व्हावी या व्हीगन फूडच्या अनुषंगाने हा मुद्दा असेल. हा लोगो डिझाईन बघितलं तर व्ही शेपच्या अंतर्गत आहे. प्लांट ओरिजिनचा उल्लेख केला तर ग्रीन लीफ याच्यामध्ये दिसतो. वेगन आयडेंटिटी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला व्ही मध्ये. आणि इथं वेगन फूडचा याचा उल्लेख केला तर नो अॅनिमल डिराइव्ड इन्ग्रेडियंट्स असेल, ऍडिक्टिव्ह ऑर द प्रोसेसिंग एड्स असतील स्टिकर्स दॅन द व्हेजिटेरियन. इथं लक्षात घ्यायचं व्हेजिटेरियन्स पेक्षाही थोडेसे आपल्याला स्वतःची असणारी निवड या ठिकाणी स्पष्ट करणाऱ्यांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. सोबतच एक अति महत्वाची असणारी स्कीम एनिव्हीएचा उल्लेख याच्यामध्ये येतो. जिथं काय केलं जातं या ठिकाणी नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन हा मुद्दा याच्यामध्ये येतो. इथं 33वा असणारा विधिमंडळ म्हणून वेस्ट बेंगॉलचा आता समावेश होताना दिसतोय. वेस्ट बेंगॉलमध्ये सत्तांतर झाल्यानंतर बीजेपीच्या नियंत्रणाअंतर्गत असणारे सरकारनं या ठिकाणी एमओयू साईन केलेला आहे. आणि इथं प्लॅटफॉर्म म्हणजे काय या ठिकाणी पेपरलेस एन्व्हायरमेंट तयार करण्याच्या अनुषंगाने स्वतःच्या विधिमंडळाला या असणाऱ्या ऍप्लिकेशनच्या अंतर्गत समाविष्ट केलेला आहे. तो किती आहे या ठिकाणी तर 33व्या क्रमांकाचा असणारा लेजिस्लेचर या ठिकाणी होताना दिसतो. हे लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर आपण सी शिपमेंट समुद्री मार्गाने असणारं शिपमेंट कशाचं? मिलेट्सचं. लक्षात घ्यायचं. भरड धान्याचं असणारं पहिलं शिपमेंट कोणाला पाठवलंय? न्यूझीलंडला आपण आता या ठिकाणी पाठवलेलं आहे पूर्णतः. म्हणजे मिलेट इयर्स आपण ज्या पद्धतीनं 2023 ला इंटरनॅशनल मिलेट इयर सेलिब्रेट करण्यासाठी भारताचा असणारा इनिशिएटिव्ह खूप चांगला होता. त्या पद्धतीने आपण जगाला सुद्धा अट्रॅक्ट करतोय या मिलेट्सला परचेस करून मिलेट्सला त्या ठिकाणी ऍज अ फूड प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पसंती मिळावी त्यासाठी आपण प्रमोट करतोय. त्यामध्ये आता न्यूझीलंड या ठिकाणी आपल्या समोर येतोय. न्यूझीलंडला पहिला शिपमेंट आपण पाठवलेलं आहे. सोबतच उल्लेख केला या ठिकाणी तर
केरळमधला असणारा हॉक सिस्टीम खूप जास्त चर्चेमध्ये येतोय. हॉक बॅकग्राऊंडचा उल्लेख केला या ठिकाणी. तर हा एक ओरिजिन स्टोरी काय येतो 2015च्या अंतर्गत या ठिकाणी ऑपरेशन शिखर या अनुषंगाने याला या ठिकाणी कन्सेप्शलाइज करण्यात आलेलं होतं. म्हणजे हे काय असणार या ठिकाणी हे असेल येतं मल्याटूर एलिफंट पोचिंग केस आहे. 2017 मध्ये इनॉग्रेट करण्यात आला होता. हा मुळात डेव्हलप झाला 2017 मध्ये, इनॉग्रेट केला 2019 मध्ये. कुठला हॉकचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. पार्टनर कोण आहे इथं इथं याने डेव्हलप केलंय वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियानं आणि सपोर्ट कोणी केले या ठिकाणी एनटीटी डेटानं सपोर्ट केलेला आहे. इथं काय केरळा आपल्या भारतातला पहिला स्टेट बनतोय जो फुल्ली डिजिटाइज झालेला आहे ज्युडिशरी इंटिग्रेटेड वाईल्ड लाईफ ऑफेन्स मॅनेजमेंट सिस्टीम वाया ई कोर्ट इंटिग्रेशन. हॉक म्हणजेच काय एक प्रकारे वाईल्ड लाईफच्या माध्यमातून असणारी संरक्षणाची भूमिका घेण्यासाठी केरळा हा पहिला राज्य बनतोय जो फुल्ली ऑनलाईन पद्धतीनं हा सिस्टीम या ठिकाणी ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टापासून ते हायकोर्टापर्यंतच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट होताना दिसणार आहेत. सोबतच वेस्ट बेंगॉलने युवा शक्ती भरोसा कार्ड स्कीम स्टार्ट केलेलं आहे आणि याच्यामध्ये पाहिलं तर नवीन गव्हर्नमेंट आल्यापासून वेस्ट बेंगॉलमध्ये इनिशिएटिव्ह लागू होत आहेत. याच्यामध्ये मंथली अलाउन्सेस त्या ठिकाणी मिळणार आहेत 3000 रुपये आणि ते 1500 पेक्षा त्या ठिकाणी डबल झालेलं आहे. अगोदरची स्कीम कोणती होती या ठिकाणी युवाश्री स्कीम होती. तर आता युवाश्री स्कीम जाऊन आता युवा शक्ती भरोसा या अनुषंगाने तरुणांना या ठिकाणी 3000 रुपयांची असणारी मदत या ठिकाणी पोहोचली जाणार आहे. हा लक्षात घ्यायचा या ठिकाणी. करिअर ग्रँट होईपर्यंत एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल या ठिकाणी की त्यांनी माध्यमिक शाळा पास केली पाहिजे, 10वी पास झाली पाहिजे कमीत कमी आणि वय असलं पाहिजे 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान आणि त्यांना अनएम्प्लॉयमेंट असले पाहिजे. ते त्यांना ऍप्लिकेशन करेपर्यंत त्यांना कोणत्याही पद्धतीचा रोजगार असता कामा नये. त्या अनुषंगाने मग या ठिकाणी असा असणारा 3000 रुपयांचा असणारा हप्ता दिला जाणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सोबतच सेशन एंड करत असताना तुम्हाला एक क्वेश्चन ऑफ द डे देतोय. क्वेश्चन देतोय त्या क्वेश्चनचा आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा कमेंट बॉक्समध्ये. काय बघा जागतिक पर्यावरण दिन 2026 रोजी एक पेड मा के नाम अभियानाअंतर्गत कोणत्या शहरात 18 नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. इन विच सिटी वेअर द 18 नमो ऑक्सिजन पार्क्स इनॉग्रेटेड अंडर द एक पेड मा के नाम कॅम्पेन ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे 2026. 5 जूनचा असणार निर्णय कुठे झालाय तो चंदीगडमध्ये, न्यू दिल्लीमध्ये, जयपूरमध्ये का लखनौमध्ये हे तुम्ही उत्तर सांगणार आहात या असणाऱ्या कमेंट सेशन अंतर्गत. अशा पद्धतीने आपल्या असणाऱ्या आजच्या बातम्या संपलेल्या आहेत. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. आणि साहेबांनो सेशन आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. थांबूया इथं आपण. भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.